नमस्कार मंडळी, मी अर्चना तोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो की मी लास्ट 2 वीकच्यान एकही रेसिपी पोस्ट केली ना. आय एम सो सॉरी फॉर दॅट, बट आय प्रॉमिस की मी ह्या वीकच्यान एव्हरी वीक एक रेसिपी पोस्ट करणार दर संडे. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन फॉर द नोटिफिकेशन. सो आता आम्ही डायरेक्ट रेसिपी बघूया. सो आज मी केल्या कोथिंबिरीच्या वड्या. सो त्याच्याकरता पहिली काय करायचे, ओली कोथिंबीर बाजारातल्यान आणायची, ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर त्याची पानं व्यवस्थित काढून ती सुकव्या ठेवायची. ती पानं व्यवस्थित सुकली की मगच ती बारीक चिरून घ्यायची. जर त्याच्या पाण्याचा अंश उरला जाल्यार त्या वड्या क्रंची होत नाही. आणि मग त्याच्यानंतर ते बारीक चिरलेल्या पाना भितर मी आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्स घातले आहे ते सगळे घालवचे आणि ते व्यवस्थित सुक्यात मिक्स करून घ्यायचे. तुम्ही मीठही नक्की घाला. मी मीठ येथे घालवा विसरली, मी ते नंतर घातलं आणि मग ते असे व्यवस्थित हातान मिक्स करून घेतले की नाही, म्हणजे पाना ते प्रत्येक व्यवस्थित लागते. सगळे जे आम्ही घातलाय बघा जिन्नस ते. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडे थोडे पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचे. जास्त प्रमाणात पाणी घालू नको, नाल्यार ते सगळं पातळ पातळ होणार. आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं की नाही, त्याचा एक व्यवस्थित असा गुळा करून घ्यायचा. पिठाचा गुळा आम्ही जसं नॉर्मली पीठ भिजवता बघा तसे. आणि ते एक 15 ते 20 मिनटं साईडीन ठेवायचे, रेस्ट कराव्या. येथे बघा मी मीठ घातलंय जसे मगा म्हटलं, असं मी विसरली म्हणून. आणि मग त्याच्यानंतर हे 15 ते 20 मिनटात तुम्ही साईडीन ठेवलं की नाही, मग त्याच्यानंतर काय करायचं, एक स्टीमराचे भांडे घ्यायचे. त्यास व्यवस्थित तेलान ग्रीस करून घ्यायचे. नंतर हे जे आम्ही पीठ आता मळून घेतला आहे त्याचे असे सिलेंड्रिकल शेपा बॉल्स करून घ्यायचे आणि ते स्टीमराच्या भांड्या भितर ठेवायचे. आणि एक 15 ते 20 मिनटं व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे. आता स्टीम झाला की नाही ते कसे चेक करणार. सो त्याच्याकरता टूथपिक, चमचा किंवा सुरी जी असते बघा ती त्याच्यावर टोपून बघायची. आणि जर ते क्लीन बाहेर आली जाल्यार आमच्या शिजून झाला आहे. जसे आम्ही नॉर्मली केका बी करता तसेच करायचे. आणि मग त्याच्यानंतर जे आता कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या अशा म्हणजे थंड कराव्या ठेवायचे. जे मिश्रण आम्ही उकडून घेतले बघा ते. आणि ते थंड झाल्यानंतर मग ते व्यवस्थित कट करून घ्यायचे वड्यांच्या शेपा, जसे मी आता तुम्हाला इथे दाखवणार. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एक तर ते तसेही खाऊ शकता. जर तुम्हाला हेल्दी खायचे आहे जाल्यार चहा बरोबर उत्तम लागते. नाही जाल्यार तुम्ही तळूही शकता. तळल्यानंतर त्या अळणी मच्छा एक्स्ट्रा क्रंची होता आणि बेस्ट लागता. आणि तयार आहे आमची कोथिंबीर वडी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग कमेंट सेक्शनात सांगा तुम्हाला आवडली की नाही ती. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तुम्हाला जर आणि कुठली बी वेगळी रेसिपी मी दाखवली हवी असेल माझ्या चॅनलाचेर जाल्यार मग कमेंट सेक्शनात नक्की सांगा. बाय.